काय काय करणार त्यांनी चालू ठेवू ना चालू ठेवू किती दिवस 3 दिवस चक्रावा काय सांगताय ते म्हणतात आज करून कशासाठी 10 दिवसांनी वाढून कशासाठी कारण सर्व लोकांना भेटू म्हणते डॉक्टर कुठलं गाव तुमचं दोन ते तीन दिवस येत आहे कंटिन्यू अशी उत्तर मिळतात कोण आहे डॉक्टर वेगळे होते जो भी कुछ आपको पता नहीं कल क्या एक आपकी आया एक पेशेंट आया था म्हणून पेशंट तरी तोच आहे ना आता काल वेगळं अरे असं नाही ना चालत प्रजा युआर ट्रेनिंग नो युआर ट्रेनिंग तुझाच भाऊ आहे असं समज बरं वाट यू टेल पहिलं 2-3 महिने त्यानंतर नमस्कार झाला व्यवस्थित झालं 3 दिवस रॉड घेऊन माणूस तुमच्याकडे येतो नाही आज ही वेगळी टीम आहे कल अलग था आज अलग है परसों अलग रहेगा रॉड के ऑन में डाला ऑन के बाद नहीं ऑटो मध्ये ऍडमिट हु इज मॉनिटरिंग दिस द होल सिस्टम नाही या ठिकाणी हा सेक्शन कोणीतरी मॉनिटर करत असला पाहिजे स्त्रिया बिंग अ ज्युनियर की 4 लोक 5 लोक असतात बरोबर आहे त्या 5 लोकांना हु इज द पर्सन हु इज मॉनिटरिंग यू कुठं आहेत ते हा कुठं आहेत ते वाऱ्यावर सोडायचं का तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही फिरताय जस्ट यू ऑब्झर्विंग आम्हाला हे फक्त शिक्षण घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे व्हॉट अबाउट इज लाईफ त्याला कोणीच नाही का मग कसं आम्ही कधी 3 दिवस येतोय माणूस नाही काय अरे दाखवलं गेलं नाही म्हणजे त्याला प्रत्येकाला भेटायचं का तो टेबलवर बसला इथं तुमचं काम नाही का ते बघायचं दाखवलं नाही म्हणजे काय त्याला असं उघड्या घालून तुमच्या मागं फिरायचं काय केबल लागेल तुमच्या मग काय दाखवलं नाही म्हणजे काय ते कशासाठी केले काय झालं बाबा तुमचं ऑपरेशन झालेलं कधी बोलवलं होतं त्याच्या अगोदर कधी आले बर 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 किती वाजता केस पेपर वगैरे झाला चेक करा तुमचं काय काय वाईटच नाही पटकन घे ऑनलाईन बंद करून ऑफलाईन
कोण लोक आणि आपल्याला गव्हर्नमेंटला आपल्याला काय करायचं सगळ्या मेडिकल कॉलेजला तो निर्णय केलाय का कसला त्रास होतो तुमच्यावर डॉक्टर्सच नाही अवेलेबल डॉक्टर तुम्ही डेट कुठे काही दाखवा मला डेट दाखवा आजच्या डेटला रजिस्टर तारीख दाखवा अपॉइंटमेंट तुम्ही दिली डेट कुठे काही दाखवा डेट दाखवा आजच्या डेटला रजिस्टर तारीख दाखवा बर किती दिवस येत आहे तुम्ही इथं झालं महिना झालं हा इकडे पेपर काढत तिकडे पेपर काढ एक महिना हो हा कुठं आर्मी बी करून घ्यायला ऑपरेशन बी करेन सांगा ओपीडी पेपर खतम हा पेपर खतम तुम्हाला क्या हो कोण आहे बाबा? पेपर तुम्ही कधी येऊ शकता मला? What is the complications? Such type of public say rural area, farmers are coming and you are treating them in that way. त्याच्यामध्ये काय होतंय की ही पद्धत रुजलेली आहे आपण हे मोडून आपण बघा इतक्या बदलायला पाहिजे कोणी बदलायची आपणच बदललं पाहिजे सिट टुगेदर अँड डिसाइड मेक द सिम्पल विल मेक इट सो सिम्पल फॉर द पेशंट म्हणजे त्यांना स्वतःचा आजारावर घेऊन तुमच्या 100 ठिकाणी 4 मजले चढायचे खाली उतरायचं त्याच्यामध्ये 25 रिअल फॅक्ट आहे प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम असतो तो दाखवण्याकरता हे होतं तर एक ब्रेक करावं लागतं एक मोठं मला आपल्याला जे असेल ते त्या ठिकाणी काउंटर आहे ते मोठं करायला पाहिजे सिस्टम करायला पाहिजे सिक्वेंटरी करायला पाहिजे सो या सिक्वेंटरीमध्ये पेशंट याच्याकडे या त्या सिक्वेंटमध्ये तिथं त्या सिक्वेंटमध्ये तिथं सिक्वेंटरी करून पुन्हा त्या ठिकाणी तुमच्या नर्सेस किंवा कुठलं वॉर्ड बॉय त्यानं बसून त्या पेशंटला कुठल्या ठिकाणी तुला डायरेक्ट द्यायचं त्याला 100 ठिकाणी त्यानं हुकअप करायची काही गरज नाही ना पेशंट रवी आपण आपले ड्युटी करतो बघतो का नाही सेवाभावी काम आहे त्याच्यामध्ये
पेशंट कुठे आहे? उसका 12 में admit है। ये 12 ही है ना? नहीं ये 12 ही है ना? सर इधर काय झालं अर्जी? गाडी पडला हा? गाडी पोळ्याच्या दिवशी पडला बरं. पाठीमागे बसला होता एका मुलाचे आता काय काय झालं? काय सांगितलं डॉक्टरांनी? ऑपरेशन झालं. झालं का? डोक्याला लागलंय का? हा दर्शन लागले. बरं. कुठलं गाव? ते इथंच राहते कोल्हापूरला, पण तिकडं गावी जालना. कुठं? जालना. जालना. हा, इथं पोट भरला आले की अशी बरं. कामानिमित्त आले. आज अजून 2 सांगितले. आज अजून 2 सांगितले. कोण काय झालं? माहित झालं ना मला बघा, ऊस तोड कामगार 8,000 रुपये केसातले घालायचे. हे विचार करा थोडासा माणुसकीच्या ह्याच्यावर. हा? मला प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे ना आपल्या भागातल्या लोकांना ठीक आहे. जो बिल देते उनका एमजीपी जो है किया तो वो भी फ्री होता है। जीआर है बिल्डिंग जीआर है। सेलुलाइटिस है बाकीचं नहीं सेलुलाइटिस नहीं सर नहीं सेलुलाइटिस को पैकेज नहीं है डायबिटीज फूड को पैकेज पैकेजेस है 971 पैकेजेस है सर इन्कॉर्पोरेट सरकार इज एलिजिबल फॉर यू आर फेसिंग प्रॅक्टिकली बरोबर आहे. ह्या कॅटेगरीमध्ये इतके पेशंट एक इम्पॉर्टंट कोण सर आहे कोणतं तो? मिनिस्टर आहे. कोण आहे बरोबर? आता किती खर्च केला इथं आल्यापासून? काहीच नाही. 1 रुपया ट्रीटमेंट चालू आहे. काय केलं? कुठलं गाव आहे? पाटील राहू राहू. ठीक आहे ना त्यांच्या दृष्टीने तेच ना. नाही आणि सुद्धा मग आयोगा नावाचा आजार आहे. हे काही लोकांमध्ये उतरत्या वयामध्ये होतं, काही लोकांमध्ये लहानपणी होतं. कोण आहे त्याच्याबरोबर? मुलगा बोलू आहे. तुम्ही मुलगा. किती खर्च झाला त्याला का आल्यापासून? त्यामध्ये बसत नाही. त्यामुळे मग ते बाकीचे आपले काय सुलतान बसत बसत नाही. पेशंटचे जे क्रायटेरिया असतात तेच कशा काय प्रॉब्लेम काय तेच आपण चर्चा डायग्नोस आहे. एमजेपी जी योजना आहे त्याच्या अंडर सगळे आजार उपलब्ध नाही. जे आजार उपलब्ध आहेत त्यांच्यावरतीच आपल्याला एमजेपीचे ट्रीटमेंट मिळू शकत आहे. तिथे बरेच आजार आहेत. पाणी संपले असतील तर गावा कशी ते खूप भारी होतं. ट्रेन आहे त्यांना मॉनिटर करणं एक काउन्सिलिंग करणं आणि ते रिपोर्टिंग करणं. एक शिफ्ट बसून जाताना दुसऱ्या शिफ्टला त्याच्याकडे जरा मोठा अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता जो तुमचा पेशंट आहे तर मी प्रति
रवी 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 टॉप टॉप वरून घ्या वरून गर्दी पण त्याच्या अगोदर त्यांचा जो इन्चार्ज आहे त्याला सुद्धा इन्फॉर्मेशन असलं गरजेचं आहे की बाबा सो अँड सो नंबर 47ला हे 48ला हे 49 आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये काय केलेलं आहे आपण आणि व्हॉट इज टू बी डन हे असणं गरजेचं आहे. बरं आहे का? 1 दीड घंटा झाली का माझ्याकडे